भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम साजरा केला जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर मेरी मिट्टी मेरा देश, मिट्टी को नमन, वीरों को वंदन या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या मातृभूमीसाठी प्राणपणाला लावणाऱ्या वीरांना नमन करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांचा यथोचित सन्मान केला जात आहे। शिरूर नगर परिषदेनेही 11 ऑगस्ट 2023 रोजी या अंतर्गत कार्यक्रम घेतला। कार्यक्रमाचे स्वरूप राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण, राष्ट्रगीत, पंचप्राण शपथ, शिरूर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवाराचा व माजी सैनिकांचा सन्मान, शिलाफलकाचे अनावरण, वृक्षारोपण असे होते। ध्वजारोहण मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या हस्ते झाले। यावेळी शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक आयुब सय्यद, प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग प्रमुख राजश्री मोरे, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे, शहर अभियंता पल्लवी खिलारी, कर निरीक्षक रामचंद्र नरवडे, सहाय्यक नगर रचनाकार पंकज काकड, ॲडव्होकेट सुभाष पवार, रेश्मा शेख, निवृत्त कॅप्टन वसंत कटके व प्रभाकर थेऊरकर, अनेक माजी सैनिक व अधिकारी तसेच नगर परिषद शाळेचे विद्यार्थी, नगर परिषदेचे सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते। याच कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। आज या ठिकाणी मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय माजी सैनिक, आजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, त्याचबरोबर त्यांचे परिवारातील सदस्य, शिरूर नगर परिषद शहरामध्ये असणारे सर्व सन्माननीय नागरिक, पवार साहेब असतील, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, नगर परिषदेच्या वतीने सर्वांचं मी आपलं स्वागत करते। आपल्या सर्वांना माहीतच आहे की 1947 साली आपला भारत स्वतंत्र झाला आणि त्यापूर्वी इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये आपण होतो आणि तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या या भारत मातेला गुलामगिरीमधून सुटका केली आणि आपल्याला स्वतंत्र भारत मिळाला आणि त्याचे आपण नागरिक होऊ शकलो। परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा आपल्या शेजारील असणारे बरेच सगळे इतर देश होते की जे आपल्यावर वारंवार अतिक्रमण करत होते आणि त्या अतिक्रमणापासून आपल्याला मग ते चीनचं 1962चं युद्ध असेल किंवा कारगिल वॉर असेल, ब्रह्मदेशचं वॉर असेल, या सगळ्या वॉरमध्ये आपल्या देशाचा आपण जेव्हा सीमेच्या अंतर्गत भागात राहत होतो तेव्हा या अंतर्गत भागामध्ये एका सुरक्षित वातावरणाची जी निर्मिती केलेली होती ती आपल्या जे काही सीमेवरती उभा असणारं सैन्य आहे या सर्व सैन्याने, त्यामुळे त्याची एक कृतज्ञता, एक ग्रॅटिट्यूड जे काही आहे ते व्यक्त करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मला तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटेल की आय एम ऑल्सो डॉटर ऑफ एक सर्व्हिसमॅन। म्हणजे मला आठवते पहिल्यांदाच बोलते पण एकदमच असा एक मोमेंट आला त्यामुळे सांगते। 1999-2000चं वर्ष होतं, कारगिल वॉर चालू होतं। माझे वडील कारगिल वॉर मध्ये होते आणि म्हणजे हे सांगण्याचा हेतू ही एक पर्सनल गोष्ट नाहीये फक्त की जेव्हा सैनिक सीमेवरती लढत असतात तेव्हा आपल्याला बऱ्याच सगळ्या गोष्टींची जाणीव नसते। याचा अर्थ असा नाही की देशाच्या अंतर्गत भागामध्ये जे इतर कामं चालतात ती कमी महत्वाची आहेत असं नाही आहे। प्रत्येक काम त्याच्या जागी खूप महत्वाचं आहे। मग अगदी ते सफाईपासूनचं असेल, ते अगदी ऍडमिनिस्ट्रेशन असेल किंवा इंडस्ट्री असेल, पण याचं एक वेगळेपण का आहे, जेव्हा माझे वडील कारगिलमध्ये होते तेव्हा दूरदर्शनच्या 8 वाजताच्या न्यूज यायच्या आणि तेव्हा मग ते असं लक्षात यायचं की आज पूलच्या इथे बॉम्ब हल्ला झाला आहे किंवा इथे, आणि तेव्हा ते लोकल फोन होते, STD कॉल्स जायचे नाही। सो ते STD बूथ असायचे पूर्वी येलो कलरचे आणि मग सकाळी उठून तिथे जायचं आणि मी विचारायचे मैं PD काले की बेटी बात कर रही हूँ, क्या पापा ठीक है का? तर तेव्हा समोरून ते बोलायचे की अभी तो आपके पापा के साथ बात नहीं हो पाएगी लेकिन आपके पापा ठीक है। सो हे खूप मोठं एक एक्झॉस्टिंग जर्नी असते त्यांच्या फॅमिलीसाठी। आपल्याकडे आपल्याला जेव्हा आपले आई वडील किंवा आपले काका मामा जे कोणी असतील ते लगेच अवेलेबल असतात जर आपल्याला पाहिजे असेल तर, पण इथं
ते लगेच अवेलेबल असेल याची निश्चितता नसते। तर या प्रकारे आज आपला हा या ठिकाणी आजी आणि माजी सैनिकांच्या कृतज्ञतेचा सोहळा जो आहे इथे पार पडलेला आहे। परंतु ही जी काही मेरी मिट्टी मेरा देश हा कार्यक्रम आहे, मला वाटतं ध्वजारोहणाच्या वेळी सुद्धा आपल्याला सगळी रूपरेषा सांगितली। हा आपला पहिला घटक होता की ध्वजारोहण करणे, राष्ट्रगीत म्हणणे, सत्कार करणे। यानंतर आपण एक शिलाफलक लावलेला आहे। ह्या शिलाफलकाचा उद्देश हाच आहे की आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे स्वातंत्र्य सैनिक असतील, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आपले पोलीस सगळे फोर्स असेल, CRF असेल, SRF असेल, शांती सेना असेल, या सगळ्या लोकांबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करणे हा त्या शिलाफलकाच्या मागे असणारा उद्देश आहे। आणि त्या ठिकाणी आपण त्याचं अनावरण करणार आहोत, त्यानवंदन करणार आहोत। कारण ज्या मातृभूमी, ज्या ह्या जमिनीवरती मातृभूमीवरती आपण राहतो तिचे सुद्धा आपण कृतज्ञ मानले पाहिजेत। आणि आज तुम्हाला माहिती आहे वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत आणि ह्या वातावरणाच्या बदलामध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर आपण पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे। आपल्याकडे नगर हा सुद्धा एक उपक्रम शासनाच्या वतीने आपण साजरा करतो। स्वच्छ सर्वेक्षण हा सुद्धा एक उपक्रम आहे। मी आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती, त्या कार्यक्रमामध्ये तयार करणार आहोत। तो कलश आपण जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोच करणार आहोत। असे आपल्या राज्यातून वेगवेगळ्या नगरपालिका, महानगरपालिकामधून कलश येतील आणि आपल्या जिल्ह्याचा जो काही कलश आहे तो आपल्या जे आपली राजधानी आहे देशाची दिल्ली त्या ठिकाणी जाईल आणि अशा सगळ्या राज्यांचे त्या ठिकाणी कलश येतील आणि त्या सगळ्या मातीपासून एक तिथे गार्डन विकसित केलं जाणार आहे, अशी ती सगळी संकल्पना आहे। तर हा पूर्ण जो काही मेरी मिट्टी मेरा देश आहे त्या कार्यक्रमाचं थोडक्यात मी आपल्या सगळ्यांना परिचय करून दिला। आलात, सहभागी झालात, आपला मौल्यवान वेळ यासाठी दिला, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते। सर्वांनी आज हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हा सर्वांना, सैनिकांना, माजी सैनिकांना, खास करून स्वातंत्र्य सैनिकांना या ठिकाणी बोलवलं आणि आमचा हा सत्कार केल्याबद्दल मी सर्व माजी सैनिकांच्या वतीने, खास करून शिरूर नगर परिषदच्या आमच्या माजी सैनिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो।